हॅलो गाइस, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ। मी रवी मस्के तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केडी प्रोडक्शन। तर मित्रांनो, आता आपण आहोत परभणीच्या रेल्वे स्टेशनला याकरता आहोत की आज आम्ही जाणार आहोत नांदेडला व्हिजिट करण्यासाठी। चला तर मग आपण निघूयात, थोड्याच वेळात ट्रेन लागेल, आपण निघूयात। तर मित्रांनो, आपल्याला नांदेडला जाण्याकरता ट्रेन लागलेली आहे। चला तर मग आपण नांदेडकरता निघूया, ट्रेन लागलेली आहे। महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापासून जवळपास 275 किलोमीटर अंतरावर नांदेड हे शहर वसलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण नांदेडमध्ये फायनली पोहोचलेलो आहोत। तर आपल्याला घेण्यासाठी आपला भाऊ अमोल घुगे येणार आहे। चला तर मग आपण अमोलला भेटूया, आला असेल कदाचित तो। तर मित्रांनो, आपला भाऊ अमोल घुगे आपल्याला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनला आलेला आहे। हाय फ्रेंड्स, माय नेम इज अमोल। तर मित्रांनो, आपण आता नांदेडमध्ये आलेलो आहोत। आपल्याला रूम सुद्धा भेटलेली आहे आणि आपण तयार सुद्धा झालेलो आहोत। तर आता आपण जाणार आहोत गुरुद्वाऱ्याला। चला तर मग आता जाऊत आपण गुरुद्वाऱ्याकडे। जवळपास 300 वर्षापूर्वी सिखाचे 10वे धर्मगुरू श्री गुरु गोविंद सिंग यांचे पवित्र चरण या भूमीवर पडले। तेव्हापासून आतापर्यंत भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा लाखो भाविक दर्शनाकरता येत असतात। मित्रांनो, येथे आल्याच्या नंतर खरंच आपण गुरुच्या दरबारात आल्यासारखा आपल्याला अनुभव येतो। एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच। साचा नाम सलाही है, साचे ते तृप्त होए, ज्ञान रतन मन मांझी है, बहुड़ न मैला होए। जब लग साहिब मन बसै, तब लग विघ्न न होए, नानक सिर दे छुट्टी है, मन तन साचा। सतनाम सतनाम कै ओ बंदिया वाहे गुरु कै।
सतनाम कह ओ बंदिया वाहे गुरु कह। गुरु ग्रंथ है गुरु साडा टेक उस दी लै ओ बंदिया वाहे गुरु कह। हो बख्शणहारे मैं तेरे द्वारे अरदास करा मैं ते जावा वारे वाहे गुरु। तर मित्रांनो, तुम्ही आमच्या पाठीमागे हा पोल बघू शकता, त्याला निशाण साहेब असे म्हणले जाते आणि तो शिखाच्या वीरतेची निशाणी आहे। तर मित्रांनो, ह्या आपल्या पाठीमागच्या गुरुद्वाऱ्याला माई भागोजी असे म्हणले जाते आणि माई भागोजी यांनी शिखाच्या युद्धामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे। या गुरुद्वाराला सचखंड या नावाने ओळखले जाते। सचखंड म्हणजे सत्याची भूमी, आणि सत्याची भूमी तीच असू शकते ज्या ठिकाणी प्रत्यक्षात ईश्वराचा वास आहे। गुरुद्वाराच्या परिसरात एक ऐतिहासिक विहीर आहे आणि या विहिरीचे पाणी पूजेआधी शस्त्र धुण्याकरता वापरले जायचे। शिखाचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये नरसी नामदेव येथील नामदेव महाराजाचे काही संदेश आपल्याला आढळून येतात। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की तुम्ही अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा करता, तर या व्हिडिओमध्ये अगोदर आम्ही देवाचं दर्शन घेतलं। चला तर मग आता आपण जेवण करायला जाऊ। गुरुद्वाऱ्यातर्फे अतिशय सुंदर अशी लंगरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गुरु गोबिंद सिंह शाह शहनशाह गुरु गोबिंद सिंह। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। इस स्थान पर 1708 ईस्वी में गुरु गोबिंद सिंह जी महाराज जो सिखों के 10वें गुरु हुए थे,
वे यहाँ पर आए थे। उनका यहाँ पर लगभग 9 महीने का वास्तव्य था। इन 9 महीने के कार्यकाल में यहाँ पर उन्होंने कई चमत्कार, कई यहाँ पर उन्होंने कौतक किए, जिसके वजह से यहाँ पर यहाँ की जनता उनकी मुरीद हो गई। यहाँ पर पूरा प्रबंध गुरुद्वारा सचखंड बोर्ड द्वारा चलाया जाता है, जिसमें यात्रियों के रहने की सुविधाएं, लगभग 1100 कमरे यहाँ पर यात्रियों के लिए रहने के लिए हैं। और साथ ही जो गुरु का लंगर है, भोजन है, वो किसी भी जाति धर्म का भेदभाव ना करते हुए, किसी रंग भेद का कोई भेदभाव ना करते हुए, सबको एक पंगत में बिठाकर 24 घंटे हमेशा के लिए लंगर यहाँ पर मिलता है। और मैं सभी विश्व के जितने भी लोग हैं उनसे निवेदन करूंगा कि गुरु गोविंद सिंह जी महाराज के इस स्थान पर आकर आप एक बार दर्शन जरूर करें। मित्रांनो, आपल्याला गुरुद्वाऱ्याबद्दल माहिती देण्याकरता गुरुद्वाऱ्याचे PRO राजेंद्र सिंग सोडी सर आपल्या बरोबर आहेत। तर आपल्याला राजेंद्र सिंग सोडी सर आपल्याला गुरुद्वाऱ्याबद्दल माहिती देतील। नांदेड़ नगरी में तथा सचखंड श्री हजूर अबचल नगर साहब नांदेड़, गुरु गोविंद सिंह जी सिखों के 10वें गुरु जो है, उनका यहाँ पर अंतिम स्थान है। और इस अंतिम स्थान के में इसको पवित्र नगरी के नाम से भी माना जाता है, क्योंकि 1708 में गुरु गोविंद सिंह जी यहाँ पर आए और यहाँ उनका अंतिम स्थान हुआ। अंतिम स्थान होने के 2-3 दिन पहले उन्होंने गुरु ग्रंथ साहब जी को, जो पोथी परमेश्वर का थान जिसे बोलते हैं, उस गुरु ग्रंथ साहब जी को गुप्ता गद्दी प्रदान किया 1708 में, और 5 परिक्रमा किया। उन्होंने कहा कि आज के बाद शरीर से कोई गुरु नहीं होगा, शब्द गुरु गुरु ग्रंथ साहब ही ये 11वें गुरु के रूप में माने जाते हैं। एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच। मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। केडी प्रोडक्शन।